राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो योगायोगाने हे स्वाती नक्षत्र आहे. एक मन आहे बघा, पडतील स्वातीत तर पिकतील मोती. तर तसंच परिस्थिती होणार आहे. तर मग ह्या शेवटच्या आठवड्यात पाऊस कुठं पडणार आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडं बीडकडं देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पीक म्हणजे मोत्यावानी पिकं येतात, म्हणून असे ते मन आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत. तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितलं तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक भाग इकडे येलदरीकडे आणि एक भाग इकडे पालमकडे, एवढं मोठा परभणी जिल्ह्याचा. म्हणून काय होतं, अंदाज ऐकत वेळेस शेतकऱ्यांनी योग्य म्हणजे लक्षात घ्यावं की जिल्ह्यात सांगितलं तर सर्व जिल्ह्यात पडत नाही. ज्यावेळेस सर्वदूर म्हणतो त्यावेळेस सर्वदूर पडतो, पण हे पाऊस आहे ना ते विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे. पण 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये मात्र पाऊस पडणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं. ह्या 25 ते 28 पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले ते बालम टाकळीचे, त्या शेतकऱ्याचे, आम्हाला येईल का नाही. तर तुम्हाला देखील येणार आहे, फक्त सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे. म्हणून हे ते शेतकरी अंदाज लक्षात. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या पावसाचं स्वरूप रिमझिम असणार आहे. ऊन पडणार आहे आणि काही काही ठिकाणी जोरात राहणार आणि काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे. म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. जर शेतकऱ्याला मोठं पाऊस जर पाहायचा असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र असं सर्व जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस नाही. काही काही भागातच पडणार आहे, त्यांना जीवदान ठरणार. जिथं पडला त्यांना समाधानकारक राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षाचा. पण सगळ्या ओढे नाले वाहतील, नदीला पाणी येईल, तळ्यात पाणी येईल असा पाऊस मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र चांगला पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. राज्यात सप्टेंबरचा पाऊस एक चांगला राहणार आहे आणि त्याच्या सप्टेंबरचा पाऊस आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस निवाडा करणार आहे. खरीप पण रब्बीचा निवाडा करणार आहे. कारण की त्या परतीच्या पावसावर दोन्ही अवलंबून असतं आहे. एक तर खरीप पण येतं आणि रब्बी येतं, राहिलेलं पेरणी देखील होणार आहे. म्हणून हे सप्टेंबर ऑक्टोबर महिने खास शेतकऱ्यासाठी चांगला पाऊस आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा करू नका. फक्त अपेक्षा केली तर फक्त कोणासाठी म्हणजे ह्या महिन्यात देखील ऑगस्ट महिन्यात देखील पाऊस आहे, फक्त कोणाला भेटणार आहे मोठा मुसळधार. भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर, उमरेड ह्या परिसरामध्ये मात्र त्यांना मात्र ह्या ऑगस्टमध्ये देखील त्यांना मोठा पाऊस आहे. पण महाराष्ट्रात मात्र उर्वरित राज्यात मात्र उर्वरित जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मोठा पाऊस सध्या तर नाही. फक्त पिकाला लागल तसा धनझोप्या पाऊस आहे, पीक झोपणाराच पाऊस आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. सर्वत्र पाऊस कधी पाहायला भेटेल, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भेटेल. म्हणजे सप्टेंबरच्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.